बघत रहा एपीएन न्यूज, सत्य आणि सकारात्मक। बंजारा समाजाच्या दिनेश पूनमचंद चव्हाण याने 7 समुद्रा पार लावले झेंडे। याबाबत सविस्तर असे की दिनेश पूनमचंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राहालपट्टी तांडा येथील एका बंजारा तांड्यातील सामान्य कुटुंबातील मुलाची वयाच्या 19व्या वर्षी दुबई येथे निवड झाली। त्याने अमेरिका, लंडन, रशिया, फ्रान्स अशा विविध देशांचे दौरे केले आहे। हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्याने आजतागायत 78 देशांचे दौरे केले असून या माध्यमातून त्याने आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण केली आहे। दिनेश पूनमचंद चव्हाण याला जवळपास सर्वच देशांच्या भाषा अवगत आहेत। आज त्यांचा सत्कार राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड यांच्या शुभ हस्ते त्यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला। या प्रसंगी युवा प्रदेशाध्यक्ष ऋषीभाई राठोड, उद्योजक साईनाथ चव्हाण, राष्ट्रीय बंजारा सेनेचे छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष मनीष पवार, त्याचप्रमाणे एपीएन न्यूज व गोरमतचे संपादक अर्जुन पवार नुळसावत, बालाजी सर्व्हिसेस येथील कर्मचारी असलम शाह, फील्ड ऑफिसर संतोष मगरे हे सर्व उपस्थित होते। दिनेश पूनमचंद चव्हाण याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। एपीएन न्यूजसाठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर। जय सेवालाल, my name is Dinesh Punamchand Chauhan and I'm working with MSC Cruises. I was start my journey from the Dubai and I just passed my interview from Dubai to work with MSC. And right now I have been traveled 78 countries, and I would like to say, guys, please just do hard work and you are professional everything. It doesn't matter whatever you are working, doesn't matter, but please follow your dreams and everything. I would like to say once again thank you Mr. Jaykumar sir, thank you. जय श्री जय सेवालाल। नमस्कार, जय सेवालाल। मी जयकुमारजी राठोड, राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष। आज दिनेश पूनमचंद चव्हाण हे आपल्या बंजारा समाजाचा राहालपट्टी तांडा येथील मुलगा हा 7 समुद्रापार जगामध्ये आज 78 देशामध्ये हॉटेल मॅनेजमेंट या कंपनीच्या माध्यमातून आज 78 देशामध्ये जॉब करून आज आपल्या देशामध्ये म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजीनगर इथे आलेला आहे। येथे आले असता त्यांचा आम्ही आज राष्ट्रीय बंजारा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे। मला सर्वांना हे सांगायचं आहे, खरं म्हटलं तर आमचा बंजारा समाज जो खेड्यापाड्यांमध्ये जंगलामध्ये राहणारा समाज होता, हा समाजाची संस्कृती खरं म्हणजे काही काळापूर्वी हा समाज एक असुशिक्षित समाज होता। ह्या समाजामध्ये शिक्षण काय माहीत नव्हतं। आज मला गर्व आहे, मला असं वाटतं की माझ्या समाजाचा दिनेश चव्हाण हा मुलगा आज समाजाचं नाव कुठं तर रोशन करतोय। आज आईवडिलाचं काही स्वप्न काही पूर्ण करतोय असं मला वाटते। आणि ह्या मुलाचं स्वप्न 78 देशच नाही तर जगामध्ये जेवढे देश आहे ह्या देशामध्ये त्यांना जाऊन ह्या हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्यांचं पूर्ण देश जग त्यांना फिरायचं असं त्यांचं स्वतःचे विचार आहेत। आणि मी समाजाच्या वतीने, माझ्या राष्ट्रीय बंजारा सेनेच्या वतीने मी त्याचा सत्कार तर केलेलाच आहे। मी पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो। असं समाजाचं नाव, आईवडिलाचं नाव रोशन करावं अशी मी शुभेच्छा देतो। आणि इथं मी 2 शब्द दिनेश चव्हाणला ते 2 शब्द बोलतील असं मला त्यांना मी आव्हान। एपीएन न्यूज, सत्य आणि सकारात्मक।